भाजपची विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवण्याची तयारी असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। मात्र महायुतीत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय। महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढणार आणि दिल्लीत जागा वाटपावर निर्णय होईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। तर नारायण राणे काय बोलले याबद्दल माहिती नाही, मात्र स्वबळाचा निर्णय भाजपच्या कोर कमिटीत ठरतो असं आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। आमदारकीची शपथ घेताच पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं। मंत्रिपदासाठी माझ्याही नावाची चर्चा असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली। मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला असता निर्णय काय होतोय ते पाहू असं उत्तर पंकजा मुंडेंनी दिलं। रायगडमध्ये महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसल्याचं पाहायला मिळते। कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीला खडे बोल सुनावलेत। गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा करू असा इशारा त्यांनी दिलाय। भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षात विधानसभेच्या कल्याण पूर्व जागेवरून रस्सीखेच सुरू आहे। भाजपचे गणपत गायकवाड इथले विद्यमान आमदार आहेत, मात्र ते सध्या तुरुंगात आहेत। त्यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट मिळणार का याबाबत उत्सुकता आहे। त्याचवेळी महेश गायकवाड सुद्धा इथून इच्छुक आहेत। कल्याणमध्ये भाजपने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे। कल्याण पूर्व इथे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी बॅनरबाजी केली आहे। व्हा तयार करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार असे बॅनर शहरात झळकत आहेत। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जायचे असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय। यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। सिल्वर ओकवर मुजरा करणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये असा पलटवार शिरसाट यांनी केलाय। सांगलीच्या जत तालुक्यातून भाजपची जनकल्याण संवाद यात्रा निघणार आहे। केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीही ही यात्रा आहे। 150 किलोमीटरची ही यात्रा आहे। 60 ते 70 गावांमध्ये यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे। मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांची नौटंकी सुरू आहे असा आरोप वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। जरांगे खालच्या भाषेत फडणवीसांवर टीका करतात आणि गृहमंत्री असलेले फडणवीस जरांगेंना अटक करू शकत नाहीत, हे विशेष असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय। आरक्षणावरील तोडग्याबाबत शरद पवारांची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशी जहरी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। सरकार मराठ्यांवर अन्याय करत असेल तर पाडापाडीचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला। 29 ऑगस्टला सर्व समाज एकत्र येऊन याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती जरांगेंनी दिली आहे। आरक्षण वादावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलंय। समाजातील चित्र बिघडलंय आणि हे चित्र बदलण्याची जबाबदारी नेत्यांची आहे अशी प्रतिक्रिया आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, हे टिकणारं आरक्षण आहे। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणं ही भाजपची भूमिका असल्याचं माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलंय। ते जालन्यात बोलत होते। मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन 12 ऑगस्टला अहमदनगर शहरात होणार आहे। त्या अनुषंगानं नियोजन बैठक अहमदनगर शहरात पार पडली। शांतता रॅलीत जवळपास 10 लाख मराठा बांधव सहभागी होतील असा दावा यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी केलाय। माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी नांदेडमध्ये अडवलं। मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय असा सवाल ग्रामस्थांनी केला। भोकर विधानसभा मतदारसंघातील गणपूर इथली घटना आहे। लातूरमध्ये बंजारा समाजाची बैठक पार पडली। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून एसटीचं आरक्षण लागू करण्यात यावं, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं आजपासून पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। सध्या धरणात 73% पाणीसाठा जमा झालाय। मार्च 2025 पर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होते। गेल्या 24 तासात 1 फूट 2 इंचानं पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे।
कोल्हापूर जिल्ह्यातील शेती नदीच्या पुरात बुडाली आहे। जिथे पाहावं तिथे पाणीच पाणी दिसतंय। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय। त्यात शेतीचं अतोनात नुकसान झालंय। ऊसाच्या फडातही पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालंय। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर कायम आहे। ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचं पाणी अजूनही पात्राबाहेर आहे। त्यामुळे कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्यानं सगळी दुकानं बंद ठेवण्यात आली। यावेळी चंदगडचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी गाठली आहे। त्यामुळे शिरोळ तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, दूधगंगा या प्रमुख नद्यांसह इतर नद्यांचं पाणी कृष्णा नदीला जाऊन मिळतं। त्यामुळे कृष्णेची पातळी वाढलेली आहे आणि शिरोळ तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीकाठच्या लोकांनी स्थलांतर केलं आहे। गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे माडेतुकुम इथल्या तलावाला भगदाड पडले। तलावाला भगदाड पडल्यानं आसपासच्या शेतात पाणी शिरले। घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागानं हे भगदाड बुजवण्यास सुरुवात केली आहे। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील नांद गावातून वाहणाऱ्या नांद नदीला पूर आलाय। भिवापूर नांद मार्गावरील या पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे। त्यामुळे लोणारा, धामणगाव, वणी, आलेसूर, खोलदोडा या गावांचा संपर्क तुटलाय। पुरामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वर्धेच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। या अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील यशोदा नदीला मोठा पूर आलाय। या पुरामुळे वर्धा राळेगाव राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। आठवड्याभरात तिसऱ्यांदा हा मार्ग बंद झालाय। तर अलीपूर अलमडोह मार्गावरही पुराचं पाणी आलंय। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। शहरातील वैशालीनगर आणि रुक्मिणीनगरमध्ये किराणा दुकान आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। तर रस्ते जलमय झाले आहेत। नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे दरवर्षी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय। हिंगोली जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 51% इतका पाऊस झालाय। मात्र सिद्धेश्वर धरणात केवळ 15% इतकाच जलसाठा आहे। सततच्या पावसाच्या रिपरिपीमुळे पिकं पिवळी पडतायत। रब्बीचा हंगाम धोक्यात येऊ नये म्हणून धरण क्षेत्रात मोठ्या पावसाची हिंगोलीकरांना प्रतीक्षा आहे। पंढरपुरात उजनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली। उजनी धरणाच्या पाण्याचं टेल टू हेड नियोजन करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे। उजनी धरणाच्या पाणी वाटपावरून शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसानं पारोळा तलाव ओव्हरफ्लो झाला। या प्रवाहित झालेल्या धबधब्यात अनेक तरुणांनी पोहण्याचा आनंद घेतला। यामुळे शेकडो हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे। मावळमध्ये आठवडाभर पावसाचा जोर कायम होता। बहुतेक धरणं 80% वर भरली आहेत। पवना धरणात 82% पाणीसाठा जमा झालाय। तर मावळ आणि मुळशी तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कासारसाई धरणही पूर्ण क्षमतेनं भरलंय। पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला। धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 5136 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता, जो 7704 क्युसेक इतका करण्यात आला। त्यामुळे नदीकाठची गावं आणि सोसायट्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पानशेत धरण 95% भरले आहे। वांजळवाडी सांडव्यातून 4480 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे। वीज निर्मिती सांडव्यातून 600 क्युसेक विसर्ग सुरू आहे। त्यामुळे खडकवासला धरणातील पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होते। नदीकाठच्या परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नागपूरमध्ये अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालाय। प्रशासनानं तलावाला ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी पंप लावून पाणी बाहेर काढलं होतं। मात्र तरीही तलाव ओव्हरफ्लो झाला। नाग नदीलगतच्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नीरा देवघर प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं नीरा कालव्यातून 480 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे। सांगोला आणि पंढरपूर तालुक्यासाठी शेतीच्या पाण्याचं आवर्तन सुरू करण्याची मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती। त्यानुसार पाणी सोडण्यात आलं। खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गासंदर्भातील नियमावलीत बदल करण्याची मागणी स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे। पुण्यात पुरामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे। धरण 70% भरत असताना त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा असं तापकीर यांनी म्हटलंय। नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील चिखलावार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेलाय। उमरेड हिंगणघाट मार्गावरील नांद नदीवर ही घटना घडलेली आहे। ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांना माहिती आहे। पोलिसांच्या मदतीनं या ट्रकचा शोध सुरू आहे। चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुरात एक कार वाहून गेली। अर्धा पूल पार केल्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे कार हेलकावे खाऊ लागली।
तात्काळ कारमधील दोघांनी कारमधून उड्या घेत झाडाला धरून ठेवलं, त्यामुळे हे दोघं वाचले. पुण्यात दौंडच्या भीमा नदीत भली मोठी मगर आढळून आली. मगर आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पाण्याच्या प्रवाहात मगर वाहून आल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसानं गडेगाव किन्ही इथे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. गावातील गाई म्हशीचे गोठे कोसळले तर अनेक घरांनाही पावसाचा फटका बसला. ग्रामपंचायतीनं नालेसफाई न केल्यानंच रस्त्यांसह अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचा आरोप होतोय. मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती लागली आहे. रुग्णांच्या खोलीत तसंच वऱ्हांड्यात पाणी साचलंय, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागते. विशेष म्हणजे 2018 मध्ये ही नवी इमारत बांधण्यात आली आहे. नांदेडमध्ये दुचाकीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झालाय. नांदेडच्या श्रीनगर मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या गुप्ता कुटुंबाच्या दुचाकीवर हे झाड कोसळलं. मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. पर्यटन स्थळांवर जायला नागरिकांना मनाई करण्यात आली. मावळच्या प्रांताधिकाऱ्यांनीच हा नवा आदेश जारी केला. नांदेड आणि यवतमाळच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय. पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धबधब्याला विशाल रूप आलंय. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली. पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या डिंभे आहुपे परिसरातल्या डोंगर रंगांचं निसर्ग सौंदर्य बहरलंय. डोंगर कड्यावरून खळखळून वाहणारे धबधबे सध्या इथे दिसतायत. रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. सर्वत्र धुक्याची चादर पसरली. गेल्या आठवड्याभरापासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात पडत असलेल्या संततधार पावसानं घाटमाथ्यावरचे धबधबे प्रवाहित झालेत. मायंबावाडी परिसरातील धबधबे सध्या खळखळून वाहत आहेत, त्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य बहरलंय. मावळमध्ये मुसळधार पावसानं भात शेती पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय. या साचलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना लावणी करण्यासाठी उपयोग होतोय. ITI प्रवेशासाठीची दुसरी निवड यादी जाहीर झालेली आहे. या फेरीत 51,099 विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी ITI मध्ये प्रवेश मिळणार आहे. 2 ऑगस्टपर्यंत दुसऱ्या यादीचे प्रवेश होणार आहेत. 1 ऑगस्टपासून सॅन उड्डाण पूल बंद होणार आहे. या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणार आहे. हा पूल 112 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल असल्यानं तो जीर्ण झालाय, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा उड्डाण पूल पाडला जाणार आहे. नवीन पुलाची इथे उभारणी केली जाणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. पावसामुळे या एक्सप्रेस हायवेची अक्षरशः चाळण झाली आहे. यंत्रणांचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.